नमस्कार मित्रांनो, विण दोघातली तुटेना पुढील भागामध्ये समोर म्हणतो आनंद या बाईला सांगा. आनंद म्हणतो हे बघा स्वानंदी म्हणते मला या माणसाचं तोंड बघायची इच्छा नाही आहे, पण ह्याने माझ्यासमोर दुसरा पर्याय ठेवला नाही ठेवला म्हणून मला इथे यावं लागलं. सांगा त्यांना. समोर म्हणतो मी आजपर्यंत गुंडगिरी करणारी दडपशाही करणारी अनेक माणसं बघितली, मी त्यांच्यासमोरही कधी झुकलो नाही, पण तुमचा प्लॅन ठरलेलाच आहे, मला दिसतोच आहे. तुम्हाला काय वाटलं मी तुमच्यापुढे दबून जाईल? अजिबात नाही. स्वानंदी म्हणते मला तर शंका येते तुम्ही माणूस आहात की नाही. समोर म्हणतो अरे आनंद. स्वानंदी म्हणते स्वतःने राजा असल्यासारखं वागायचं आणि बाकी सगळे काय तुमच्या घरचे नौकर आहेत. तुम्हाला दुसऱ्याचं दुःख दिसतच नाही. तुम्हाला काही शिकवलं की नाही काय माहिती. समोर म्हणतो तुम्ही आता लिमिट क्रॉस करताय. ती बोलते तुम्ही तर केली आहे. हा माणूस तर दगडाच्या काळजाचा आहे, नाव मोठं आणि लक्षण खोटं. समोर म्हणतो हे सगळे ना दुसरीकडे जाऊन बोला. हे नैतिकतेचे भाषणं मोठे मोठे शब्द वापरणं हे सगळं दुसरीकडे. मी माणसाची भाषा नाही बघत, त्याची कृती बघतो. ही कृती तुम्ही जे करता ना ती अतिशय भयंकर आहे. स्वानंदी म्हणते आम्ही करतोय? तो होय. असे वयोवृद्ध माणसं घेऊन यायचे आणि त्यांच्याकडून खोटी खोटी आंदोलन करायची, माझी अडवणूक करायची, मला त्रास द्यायचा. त्यांनी तुम्हाला काहीही मिळणार नाही. स्वानंदी म्हणते हे सगळं करून तुम्ही जर आमच्या मागण्या ऐकून घेणार नसाल तर आम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाऊ. समोर म्हणतो तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जा, आता मी गाडी काढणार आहे. आणि चुकून तुम्हाला जर धक्का लागलाच तर ऑलरेडी तुमच्या आईने ह्यावरून तमाशा करून झालेलाच आहे आणि तुम्ही तसाच कराल, त्यामुळे बाजूला व्हा. स्वानंदी बोट करत म्हणते माझ्या आईचं नाव मध्ये घ्यायचं नाही हां. आणि काय गाडीचा धक्का बघा बघा, यांचे विचार बघा, यांची कृती बघा. आता स्वानंदी बोलते आणि पुन्हा नारे सुरू होतात. समर राजवाडे हाय हाय. समोर म्हणते या बाई पुढे डोकं जरी फोडून घेतलं ना तरी काही उपयोग नाही. तो आता जायला लागतो आणि गाडीचं दार उघडतो. स्वानंदी येते आणि खाडकन दरवाजा लावते आणि म्हणते काय जगामध्ये फक्त तुम्ही एकटेच बिझी आहेत का? आमचं ऐकून घेतल्याशिवाय तुम्ही असे जाऊ नाही शकत. समोर म्हणतो अरे रोहनचे बाबा म्हणतात तुम्हाला भेटून आम्हाला खूप आनंद झाला. मल्लिका म्हणते आम्हाला पण. बरं रोहन तू जॉब कुठे करतोस? मंदाकिनी म्हणते तो मोठा जॉब करतो. रोहन सांग सांग सांग. रोहन म्हणतो आई आणि कुठे जॉब करतो ते सांगतो. मंदाकिनी म्हणते पगार पण मोठा आहे, सांग 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 किती आहे? रोहन म्हणतो आई. मल्लिका म्हणते नाही सांगितलं तरी चालेल, काहीच हरकत नाही, नको सांगू. मंदाकिनी म्हणते असं कसं सांगेल तो? रोहन सांग सांग सांग. रोहन सांगतो मला 8.5 लाखाचं पॅकेज आहे. मल्लिका म्हणते 8.5 लाख? आता आदिराचा चेहरा पडतो. मंदाकिनी म्हणते काल प्रमोशन पण झालं त्याचं, 7,000 रुपये वाढले. मल्लिका म्हणते अच्छा. आमच्या आदिराच्या शॉपिंगचा खर्च महिना 50,000 होतो. आदिरा म्हणते मम्मा. ती म्हणते का नाही होत का? रोहन तुला आदिरासाठी किमान 50,000 रुपये तरी बाजूला काढावे लागतील. ह्या सगळ्यांचा खर्च तुला नाही उठावं लागत ना? आदिरा म्हणते मम्मा हे बघा आपण आता का बोलतोय, हे सगळं आपण पिंट्या दादा आल्यावरच बोलू. मम्मा तू एक काम कर ना, पिंट्या दादाला फोन कर. मल्लिका म्हणते हो. आदिरा म्हणते रोहन आणि नंदुताई कुठे, कॉल कर ना. रोहन म्हणतो एक्सक्यूज मी मी आलोच. तो निघून जातो. मल्लिका म्हणते हां तर आमच्या आदिराचा खर्च 50,000. आजी म्हणते अगं तू पिंट्याला कॉल करणार होतीस ना, जा. मल्लिका म्हणते हो. एक्सक्यूज मी. आदिरा खायचं देत म्हणते घ्या ना. समरला फोन येतो. मल्लिका म्हणते समर तू आज पण लेट येणार आहेस का? अरे आदिराचं तोंड बघ किती उतरलंय. समर म्हणतो नाही नाही काकू मी पोचतोच आहे. तेवढ्यात नारे चालू होतात. समर म्हणतो तुमच्या माणसाला थांबायला सांगा. आता स्वानंदी हात करते. तर मी कुठे चाललो तर तुमच्या फॅमिलीने ठरवलं आहे का वाट लावायची? ती म्हणते म्हणजे? तो म्हणतो अहो काहीतरी कार्यक्रम असतो, घरी कुणीतरी वाट बघत असतं. स्वानंदी म्हणते तुमची वाट तर तुम्हीच लावताय. आता समर ओरडतो बाजूला व्हा गार्ड. स्वानंदी म्हणते अरे पण तो मोठ्याने ओरडतो बाजूला व्हा. आता स्वानंदी घाबरते आणि बाजूला होते. समर निघून जातो. स्वानंदीलाही फोन येतो. रोहन म्हणतो ताई अगं तू कुठे आहेस? हे बघ पिंट्या दादाशी किंवा त्याच्या फॅमिलीशी बोलायला तुम्हाला इथे हवी आहेस. स्वानंदी म्हणते हो हो मी पोचते. गाडीमध्ये आनंद हसायला लागतो. समोर म्हणतो काय झालं? तो तुला लहान मुलासारखं भांडताना आजपर्यंत कधीच बघितलं नाही. नाही म्हणजे कॉलेजची मुलं असे तावातावाने भांडत असतात ना. हसत म्हणतो तसं भांडत होता. समोर म्हणतो त्या बाईने करायला लावलं मला. रस्त्यावर उतरून
मी कचाकचा भांडत होतो. हाऊ डिस्गस्टिंग. आनंद खळखळून हसत म्हणतो, पण काही पण म्हण, तो भांडताना असा माचो दिसत होता, अगदी डॅसिंग. समोर होतो, लाज वाटते मला. आपण कोण आहे? आपली कंपनी, माझे आजोबा, त्यांची पुण्याई, हे सगळं सोडून मी कचाकचा भांडतोय. त्या बाईने मला हे करायला भाग पाडलं. आनंद म्हणतो, ती तुझ्यातलं भांडखोर मूल बाहेर काढते. आनंद म्हणतो, नको, मला बाहेर काढायचंच नाही आहे. आता आपल्याला घरी जायचं नसतं ना, तिच्या हातामध्ये बेड्या ठोकून तिला जेलमध्येच पाठवलं असतं. स्वानंदी म्हणते, हे असे मोठं लोक आणि त्यांचं मन खसखशीपेक्षा पण लहान आहे. अंजली, याला आपण आता सोडायचं नाही या. अंजली म्हणते, हो हो, पण तू शांत हो. तुला एवढं चिडलेलं मी आत्तापर्यंत कधीच बघितलं नाही. आता स्वानंदीला खूप रडायला येतं आणि ती म्हणते, माझ्या आयुष्यात असा माणूस मी कधीच बघितला नाही. आजी म्हणते, काय रे रोहन, तुला आवडतं ना गावाकडे जायला? रोहन म्हणतो, हो आवडतं, पण मी फारसा गेलेलो नाही आहे. पण नंदुताई वरचेवर जाती. तिला गावाकडं जायला, निसर्गात फिरायला खूप आवडतं. आणि आजी, ती आहे पण तशी ना, शांत आणि हॅप्पी. आजी म्हणते, ताई लाडकी दिसती तुझी. रोहन म्हणतो, हो आजी, खूप. मंदाकिनी खात म्हणते, कायम गळ्यात गळे घालून असतात. आजी हसून म्हणते, आमचा पिंट्या पण. धाकट्या भावाचे एवढे लाड करणारा मुलगा शोधूनही सापडणार नाही तुम्हाला. आदिरा कौतुकाने हसत असते. मंदाकिनी म्हणते, पण आहे कुठे ते? आदिरा म्हणते, मम्मा, पिंट्या दादा यायला हवा होता ना. मलिका म्हणते, तो येतो कधी वेळेत? आता सगळेच बघायला लागतात. ती नाही म्हणजे आमचा समर बिझनेसमध्ये खूप बिझी असतो. आजी म्हणते, नाही म्हणजे तो सगळं एका हाती सांभाळतो, कंपनी सांभाळतो, कुटुंबाकडे लक्ष देतो. मलिकाकडे बघत म्हणते, मग कसली तक्रार करायची, हो की नाही मलिका? जर आज जाऊन बघ ना बाकी सगळं. समरची गाडी घराजवळ येते आणि तेवढ्यात रिक्षातून स्वानंदी उतरते. समर म्हणतो, एक मिनटं. आनंद म्हणतो, काय झालं? तो म्हणतो, अरे बाई, ही बाई इथपर्यंत आली. स्वानंदी पत्ता विचारते आणि निघून जाते. आदिरा किचनमध्ये येते आणि म्हणते, मम्मा, बाय द वे काय चाललं होतं तुझं? मलिका म्हणते, तुझा दादा कुठे? याला काय म्हणतात माहिती आहे? भरोशाच्या म्हशीला टोनगा. आदिरा म्हणते, मम्मा प्लीज चिल्ड, येईल तो. मलिका म्हणते, शेवटी हेच खरं, सख्ख ते सख्ख. आदिरा ओरडते, मम्मा प्लीज. मलिका करते, शुक शुक, अगं तुझीच माणसं आहेत. आता आदिरा खूप बोलते आणि निघून जाते. मलिका म्हणते, नंदू ताई. समोरून ती बाई आपल्या घरापर्यंत पोचली. आता तिला मी सोडणार नाही हा. तो आता उतरतो आणि स्वानंदीला म्हणतो, हे बघा, तुम्ही आता आव आणू नका. तुम्हाला बरोबर माहिती आहे मी कुठे राहतो. तुम्ही अशक्य. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुम्ही माझ्या मागे मागे येताय, पाठलाग करताय. स्वानंदी म्हणते, मी कशाला पाठलाग करेल तुमचा? एक मिनिट, ह्या कॉलनीमध्ये काय तुमच्या एकट्याचा बंगला आहे? अख्ख्या कॉलनीवर तुमचं काय नाव लिहिलं का? बाकीचे काही घरं नाहीत का जिथे तिथे दादागिरी करत असता? समोरून तो मी दादागिरी करतो? ती हो. तो दादागिरी तुम्ही करताय. तुम्ही मला त्रास देता, तुम्ही माझा पाठलाग करताय. स्वानंदी म्हणते, ओ प्लीज, मला खूप कामं आहेत आणि आज माझा मूड खराब करू नका. आज माझा खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि जा ना तुम्ही तुमच्या वाटेने. तुम्ही जर आता गेला नाहीत ना, समोर होतो, तर काय? ती म्हणते, आता मीच पोलिसांना बोलवेल. समोर होतो, तुम्ही कशाला? मीच फोन करतो आणि सांगतो, ह्या बाई माझ्या पाठच सोडित नाही, त्रास देत आहेत मला. स्वानंदी म्हणते, बोला तुम्ही पोलिसांना, आता तुमच्याशी माझा वकीलच बोलेल. समर गाडीत बसतो आणि फोन करायला लागतो. आनंद म्हणतो, समर थांब, फोन करू नकोस. समोर म्हणतो, मग काय करू? अरे तिथे सगळेजण माझी वाट बघतायत आणि बाई अशी घरात शिरली तर? मी करणार पोलिसांना फोन. तो आता फोन करतो आणि म्हणतो, इन्स्पेक्टर, मी समर राजवाडे. तोपर्यंत स्वानंदी बाहेर पोचते आणि घर बघून चकितच होते. फोन करून रोहनला सांगते, अरे मी पोचले. मंदाकिनी मात्र खा खात असते आणि म्हणते, अरे बापरे, आज खूप खाल्लं. तुमच्या आचार्याने बनवलं ना? अप्रतिम. पुन्हा एकदा बनवायला सांगा. रोहन म्हणतो, आई. ती म्हणते, अरे आपण परत एकदा येणार आहे ना लग्नासाठी? आजी हसत म्हणते, हो हो, जरूर या जरूर या. तेवढ्या सुष्मिता म्हणते, वॉशरूम कुठे? आता मंदाकिनी विचारते. आजी म्हणते, दीपाली यांना घेऊन जा. आता दोघी पण जातात आणि तेवढ्यात समर आणि आनंद येतात. आदिरा जाते आणि मिठी मारत म्हणते, पिंट्या दादा. तो आला म्हटल्यावर मलिकाचा चेहरा पडतो. आजी म्हणते, पिंट्या. समोर म्हणतो, आजी, अगं पिंट्या काय? रोहन आणि त्याच्या बाबांना म्हणतो, बसा बसा, तुम्ही अशी उभा का? बसा ना. रोहन म्हणतो, मी तुमची ओळख करून देतो, हे माझे बाबा. समोर म्हणतो, नमस्कार. आणि हे काय, तुम्ही दोघंच आलात? बाकी कुठे? आणि नंदुताई? रोहन म्हणतो, हो ती येतीच आहे, ऑन द वे.
आई आणि सुष्मिता फ्रेश व्हायला गेल्यात. समर म्हणतो येऊ दे आरामात, तसं पण मला उशीर झाला. मी आलोच वा फ्रेश होऊन. आजी म्हणते लवकर ये. तो तर अगदी 2 मिनिटातच आलो. अंशुमन म्हणतो मी एक कॉल करून येतो हां. स्वानंदी येते आणि बंगला बघते आणि म्हणते मी कन्फ्यूज झाले का? हा तर आदिराचा बंगला आहे. त्या दिवशी मी आले होते त्यावेळेस मी खूप स्ट्रेसमध्ये होते. नीट बघितलंही नाही, त्यामुळे मला सगळे बंगले सारखेच दिसतात. नाही, हा आदिराचाच बंगला आहे.